मित्रांनो आता बघा माझा मोबाईल पूर्ण वाटला गेलेली आहे तुमची वाटलं की हा हॅलो ते पूर्ण मेन हेच गेलेले आहे हाँ आ रहे हैं हेलो हाँ बोलिए डिस्प्ले बदलतो आणि आपण हाँ उनको टाइम मिला है एकदा. हाँ सुबह फोन किए मैं बोला ठीक है उनका आदमी आएगा चीजें हा व्हिडिओ के बोला देखो सलून के बारे में उनका सेट का फोन नहीं रिपेअर होता होईल 7:30 पर्यंत करना है तो बोलो नहीं तो जाने दे मीटिंग खत्म करो आज फाइनल करो होते मोबाईल आता होतं. तर मित्रांनो इथे म्हणजे ही खूप मोठी स्टोरी आहे की माझे डिस्प्ले कसा गेला. या डिस्प्ले जाण्याची गोष्ट म्हणजे कमीत कमी झाले दमनला पण कधी गेलेलो डिसेंबर आहे 31 म्हणजे किती खूप महिने झाले असणार. जानेवारी फेब्रुवारी मार्च असे 6 महिने झाले. तर 6 महिने मी तुटलेला डिस्प्ले वापरतो. म्हणजे तुटलेला काय सीन काय होतं माहिती आहे का, हे सगळं बरोबर होतं म्हणजे फ्रंट कॅमेरा दिसत होता पण फक्त पूर्ण म्हणजे ब्लर दिसत कारण की होता. क्रॅक बरोबर फ्रंट कॅमेऱ्याची तू आलेली क्रॅक. त्यानंतर पहिले तर आहे ना माझ्या अंगात मस्ती होती, ती वेगळी गोष्ट होती. काय झालेलं माहिती आहे का, एक ते काचचा ग्लास होता ठीक आहे, असा बेडवरती होता. त्याने काय करावं, त्याने डायरेक्ट फोन डायरेक्ट असा फेकला, म्हणजे ते टाकला असता तसा डायरेक्ट ग्लासवर पडला आणि असं झालं ते काम. आणि सीन काय झाला की मी माझ्या आयफोनला हे नाही बसवलेलं, स्क्रीन गार्ड नाही बसवलेलं, मॅट ग्लास बसवलेला. आणि मॅट ग्लास एकदम तो प्लॅस्टिकचा असतो नाही का, तो बसवलेला. त्यामुळे डायरेक्ट मला क्रॅक इथे झाली. जर ग्लास बसवला असतं तर क्रॅक ग्लासला आली असती आणि वाचला असते. पण नाही, मला क्रॅक त्याला गेला. त्यानंतर ते पूर्ण असं क्रॅक गेलं आणि तुम्हाला दाखवतो क्रॅक कसा गेला आहे. मला दिसतं हे क्रॅक पूर्ण असं क्रॅक गेलेलं असं हे ना, हे पहिल्यापासून होतं. त्यानंतर आता याचे तुकडे पडवते ना कॅमेऱ्याची भीती होती म्हणून मी भरून टाकला लगेच. एकदम क्रॅक झालेलं घरी, जसं एकदम खोल झालेलं याचा. तर मला सवय लागली बॅक कॅमेऱ्याची, तर बॅक कॅमेरा घेत होतो मी आता पण. हा कधी पण असा आणि त्यामुळे आम्हाला दिसायचं नाही. म्हणजे आपण कसं आता दिसतोय समोरासमोर, तिकडे दिसत नव्हतं. खूप कठीण शॉर्ट व्हिडिओ तर करताच येत नव्हतं. याच्यानंतर हे जे झालं ना, कोणाच माहिती नव्हतं घरी, सृष्टीला पण माहिती होतं. दमनला फ्रंट कॅमेरा मला तोच गेला कामातून, मला नाही होणार परत. दमनला गेलेलो तेव्हा हिला पण माहिती होतं, यशला मला माहिती होतं. आम्ही खालती गेलो गपचूप सगळे दुकानं बघितले, एक पण दुकान चालू नाही. आणि एक दुकान सांगायचंच नसेल आम्हाला. मी काय विचार केला की कमी असतील तर बाहेरच्या बाहेर आपण निपटून घेऊ जरा, कमी असतील तर. बघितलं ना किती तर बघितलं तर तिथे 6,000 असे बोलवते. मग करून यायचं ना. एवढे पैसे बाई, एवढे पैसे तेव्हा माझ्याकडे असते का. तर तेव्हा काय आलं, त्यानंतर ना जास्त बाईक बसलो मी. पहिले तिकडे बघितलं तर पहिले मी ग्लास बसून घेतला, टेम्पर्ड ग्लास बसून घेतला. त्यानंतर मी गेलो आणि बघितलं तर आयफोनचं ते बंद होतं. मग कसं तरी घरी आलो, घाबरत सांगितलं घरी. त्यानंतर मग कंटिन्यू चालत गेलं. त्यानंतर मी बॅक कॅमेऱ्याने व्हिडिओ काढतो, सगळे व्हिडिओ माझे बॅक कॅमेऱ्याने होते. तर फायनली मित्रांनो शॉर्ट व्हिडिओ तर बनवायला भेटतच नव्हते. त्याच्यामुळे ती मेन गोष्ट होती, शॉर्ट व्हिडिओ हिला भेटत नव्हते. म्हणजे पूर्ण हे झालेलं. म्हणजे जाऊ दे आता, मला वाटलं कधी होणारच नाही आयुष्यामध्ये ते कॅमेऱ्याचं. पण आज नेमकी आज झालं, म्हणजे त्याचं पूर्ण स्क्रीनच निघून गेली. मग काय करणार.
शेवटी जावंच लागलं. म्हणजे विचार करा कॅमेरा पण दिसत होता माझा कॅमेरा दिसत होता. विषय तो होता कारण की जर पाणी गेलंच नाही इथून, आता पावसाळ्या टाईम आहे, पाणी आरामात जाईल. इकडून पाणी गेलं असतं ना हे कामच झालं मोबाईलचं. तर मित्रांनो बाजू फुटलेलं आणि इथे हे जे दिसतं ना हे जे क्रॅक पडलेले आहेत ते पहिल्यापासून पडलेले तेव्हाच पडलेले मागे ते मागे पडले. पण डिस्प्लेला काय झालं नव्हतं, डिस्प्ले आराम चालू होतं म्हणून मी काय एवढं लक्ष दिलं नाही. बोलतो चालतं तर काय आपल्याला तर हे तुटलं म्हणून मी बदललेलं. एकदम खतरनाक फुटलेलं सीन वेगळं झालेलं. मित्रांनो आता मी असे व्हिडिओ काढतो बॅक फ्रंट कॅमेऱ्याने. तर फायनली आणि मी ते ब्लॉग साईड करतो कारण की कसं माहिती आहे का माझा फक्त हाच सीन होता, एक सीन झालेला. आता मला फक्त कवर घ्यायचं आहे. कवर आपण घेऊच लवकरात लवकर. हा कवर ते घेऊ शकतो. ते मेन गोष्ट कॅमेऱ्याची. तर ते तुकडे पटवते चला ब्लॉगमध्ये दाखवायला. ते मागून आलं बाई. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.